कृतीशील शाळा उभारणीमध्ये खऱ्या अर्थानं ज्यांचं योगदान आहे त्या सगळ्या शिक्षक मंडळाला विनंती आहे. आदरणीय प्राचार्य बोराडे सर त्यासोबतच संस्थेचे आदरणीय बिरगणे साहेबांनाही विनंती आहे आपण हा पुरस्कार आपला घ्यावा. आदरणीय बिरगणे साहेब असतील, आदरणीय बोराडे सर असतील, उपस्थित सर्व शिक्षकांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं मळेगाव मध्ये एक खऱ्या अर्थानं चांगल्या विचारावर चालणारी शिक्षण संस्था कार्यरत आहे. वार्षिक पंचायत समितीचा 2 वेळा आदर्श पुरस्कार, जिल्हा परिषद सोलापूरचा 1 वेळा आदर्श पुरस्कार आणि खऱ्या अर्थानं क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंचा शैक्षणिक विचार यांनी खंबीरपणे केला आहे. विशेष म्हणजे त्यांचे पती सेवानिवृत्त मुख्याध्यापक श्री भालचंद्र मोरे सर त्यांनी देखील आपल्या पत्नीला शिक्षण देणारे आदरणीय इकारे सर म्हणजे अक्षरांची रांग ललित संग्रह असेल, माणुसकीचा आभाळ काव्य संग्रह असेल, कवी कालिदास मंडळाचे ते अध्यक्ष आहेत. महानाट्यामध्ये ऐतिहासिक भूमिका देखील सरांनी केलेली आहे. दैनिक लोकमध्ये आलेली मनराई आपण सगळे वाचत आहात. सरांच्याच भाषेत सांगायचं झालं तर न मागताही मिळालं आपलं आयुष्य छानसं, न मागताही मिळालं आपल्याला आयुष्य छानसं, पेरीत गेलो शब्द आणि उगवली माणसं म्हणजे शब्द पेरणारा कवी म्हणून इकारे सरांचा आपल्याला कौतुकच आहे. एकदा जोरदार टाळ्या वाजवून आपण हे होते आदरणीय संजय पाटील सर, यानंतर श्री दिनेश मधुकर बुमकर जिल्हा परिषद शाळा मानेगाव, कृपया पुरस्कार त्यांनी लवकर यायचंय. क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले गुणवंत शिक्षक पुरस्कार सोहळ्याचा आपण त्यांना देऊन गौरवतोय. 1 नंबर दिनेश मधुकर बुमकर यांनी आपला सन्मान सहकुटुंब स्वीकारायचा आहे. पुढील सन्मानार्थी तयार राहायचंय. खुलचंद शिवाजी फरताडे संत सावतामाळी विद्यालय. एकदा जोरदार टाळ्या वाजवून आपण शिक्षक आहोत आणि आपल्या एका शिक्षकाचा सन्मान होतोय, आपण कौतुक करूया. पुढील सन्मानार्थी खुलचंद शिवाजी फरताडे. पुरस्कारार्थीने विनंती आपला पुरस्कार घेऊन आपण सभागृहात बसायचंय. फक्त 5 ते 10 मिनिटाचा कार्यक्रम शिल्लक आहे. फरताडे सरांचं द्या ना. पुढील पुरस्कार्थी आहेत श्री गणेश बुरगुटे, ग्लोरी इंग्लिश मीडियम स्कूल संस्थापक. ग्लोरी इंग्लिश स्कूलच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं 500 रुपयाच्या पगारीपासून ते आज 600 मुलांच्या संख्येवरती काम करणारं आणि कृतीशील संस्थाचालक म्हणून त्यांचा सन्मान या ठिकाणी आपण करतोय. पुढील पुरस्कार्थी आहेत प्राध्यापक जावेद खान शब्बीर खान पठाण, इंदिरा इन्स्टिट्यूट ऑफ डिप्लोमा सासुरे वैराग. पठाण सर. प्राध्यापक जावेद खान शब्बीर पठाण. पुढील शिंदे सर. पुढील पुरस्कारार्थी तयार राहायचंय. श्री श्रीकांत दिगंबर शिंदे, स्वर्गीय सौ शोभाताई सोपल विद्या मंदिर सौंदर्य. पुरस्कार घेतला का? घेतलाय का पुरस्कार? तर घेतलाय का? ज्या पुरस्कारार्थींची मी नावं घेतोय त्यांनी कृपया आपला सन्मान स्वीकारायचा आहे. माननीय श्री श्रीकांत दिगंबर शिंदे. ना संघर्ष ना तकलीफ तो क्या मजा जीने में, बड़े बड़े तूफान थम जाते हैं जब आग लगी हो सीने में. ही शिक्षणाची आग आपल्या हृदयामध्ये घेऊन महात्मा ज्योतिराव फुलेंचा विचार जनमानसात पेरण्यासाठी हा पुरस्कार आपण देतोय. श्रीकांत दिगंबर शिंदे. पुढील पुरस्कार्थी श्री दयानंद साहेबराव बोकेफोडे, शिक्षण सेवा जीवन विकास विद्या मंदिर सासुरे. सासुरे सारख्या ग्रामीण भागामध्ये शिक्षणाचं व्रत पेरणारे श्री दयानंद साहेबराव बोकेफोडे. वाच
आदरणीय हनुमंतराव पवार सर, दत्तात्रय सावंत सर आणि मान्यवरांच्या शुभ हस्ते हा पुरस्कार आपण वितरित करतोय. श्री दयानंद साहेबराव बोकेफडे, त्यानंतर माननीय श्री दादाराव रामचंद्र गाडवे, शेळगाव हायस्कूल व ज्युनियर कॉलेज शेळगाव आर. अतिशय शिस्तबद्ध शाळा म्हणून ज्या शेळगाव विद्यालयाला आपण ओळखतो त्याच विद्यालयाचे श्री दादाराव रामचंद्र गाडवे सर. महात्मा ज्योतिराव फुल्यांचा शैक्षणिक विचार आणि कर्मवीरांचा विचार घेऊन आपण जाताना जायचंय. आदरणीय पवार सरांचा वैचारिक वारसा आपल्याला मिळालेलाच आहे. श्री दादाराव रामचंद्र गाडवे सर. पुढील पुरस्कार तुम्ही तयार आहे श्रीमती राजेश्री नवनाथ वागज, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा माळी वस्ती कुडू, तालुका माडा. संभाजी ब्रिगेड बार्शी आयोजित हा क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले गुणवंत शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा. आज एक जीवन जगण्याचा दृष्टिकोन घेऊन आपण या ठिकाणी जाल आणि फक्त काटकोन त्रिकोण चौकोन न शिकवता दृष्टिकोन शिकवा. राजश्री नवनाथ वागज. पुढील पुरस्कार तिने तयार आहे दीपक विष्णुदास कापसे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सासुरे. शिक्षकाच्या पाठीवरती कौतुकाची थाप टाकून त्यांनी हजारो विद्यार्थी घडवावेत यासाठी आजचा हा सन्मान सोहळा आपण घेतोय. पुढील पुरस्कारती माननीय श्री दीपक विष्णुदास कापसे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सासुरे यांनी देखील आपला सन्मान या ठिकाणी स्वीकारायचा आहे. पुढील पुरस्कार त्यांनी तयार राहायचे श्री धनंजय विठ्ठल गाडवे, कर्मवीर विद्यालय चाळे, तालुका बार्शी. कर्मवीर मामांच्या जन्मगावाला हा पुरस्कार देतोय आपण. श्री धनंजय विठ्ठल गाडवे सर यांना आपण क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले गुणवंत शिक्षक पुरस्कार देऊन गौरवतोय. गाडवे सर. श्री धनंजय विठ्ठल गाडवे सर, त्यानंतर बिभीषण मारुती चव्हाण सर, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भातंबरे. गाडवे सरांनी पुरस्कार घेतलाय का? या ना सर ना. कर्मवीर विद्यालय चारे येथील आदरणीय धनंजय विठ्ठल गाडवे सर यांनी आपला सन्मान स्वीकारायचा आहे. आलेल्या शिक्षक बांधवांना विनंती आहे आपण आपला पुरस्कार सहकुटुंब स्वीकारायचा आहे किंवा आपल्या सोबत आलेले जे ज्येष्ठ आहेत त्यांना देखील या पुरस्काराला आणायचे पुढं. माननीय श्री बिभीषण मारुती चव्हाण सर, ज्यांचं नाव घेईन त्यांनी कृपया इथं समोर येऊन थांबलं तरी बरं होईल. माननीय श्री बिभीषण मारुती चव्हाण सर, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भातंबरे. ग्रामीण भागामध्ये शैक्षणिक वारसा जपण्यासाठी प्रेरित करणारे आदरणीय चव्हाण सर यांचा देखील सन्मान या ठिकाणी होतोय. पुढील पुरस्कार ती माननीय श्री बजरंग भारत कोळी, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खांडवी मुले. आदरणीय कोळी सरांनी आपला हा सन्मान या ठिकाणी स्वीकारायचा आहे. खांडवीमध्ये मुलांच्या शाळेला जिल्हा परिषद प्राथमिक शाळेसाठी अतिशय दर्जेदार शिक्षण देणारे आदरणीय बजरंग भारत कोळी सर यांनी आपला सन्मान या ठिकाणी स्वीकारायचा आहे. आदरणीय जयकुमार अपू शितोळे सर, आदरणीय सावंत सर, आदरणीय पवार सर आणि उपस्थित आनंद काशीद सर, नलवडे सर यांच्या शुभ हस्ते हा पुरस्कार वितरण सोहळा आपण संपन्न करतोय. कुठलाही नाव घेतलंय का? आदरणीय कोळी सर, आपण सन्मान कोळी सर
पुढील पुरस्कारते आहेत माननीय श्री विकासराव गुलाब कुरुंद सर, नागनाथ प्रशाला जामगाव. जामगावमध्ये खऱ्या अर्थाने एक शिक्षणाचा प्रवाह ज्यांनी मजबूत करण्याचं काम केलं ते आदरणीय विकासराव गुलाब कुरुंद सर. या ना खाली मोहिते सर, श्रीमती अनिता. पुढील पुरस्कार त्यांनी तयार व्हायचे श्रीमती अनिता अर्जुनराव मोहिते, जीवशास्त्र योग शिक्षिका, शेळगाव हायस्कूल. अराइज, अवेक अँड नॉट स्टॉप स्टिल गोल इज रिच्ड. ध्येय साध्य करणारे विद्यार्थी आपल्याला घडवायचे असतील आणि म्हणूनच आजचा हा क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले गुणवंत शिक्षक पुरस्कार आदरणीय सावंत साहेबांच्या आणि मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण देतोय. कृपया शिक्षकांसोबत आलेल्या मान्यवरांना विनंती, आपण पुरस्कार घेतला की आपल्या जागेवरती जाऊन बसायचंय. पुढील पुरस्कारती श्रीमती अनिता अर्जुनराव मोहिते. मोहिते मॅडमना विनंती आहे की आपण ह्या बाजूला येऊन थांबायचंय. पुढील पुरस्कार ते आहेत श्री सागर नागनाथ मोरे, महात्मा फुले विद्या मंदिर बार्शी. यांनी देखील समोर येऊन थांबायचंय. माननीय श्री सागर नागनाथ मोरे, महात्मा फुले विद्या मंदिर बार्शी, आणि त्यांना महात्मा फुले विद्या मंदिर मध्येच कार्य करण्यासाठी आपण क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांचाच पुरस्कार आपण त्यांना देतोय. विचार मंचावरती मोहिते मॅडमचा सन्मान या ठिकाणी होतोय. कृपया लगेचच आपण कृपया घाई करायचे. आदरणीय सावंत सरांना सोलापूरमध्ये पुढील कार्यक्रम आहे, आपण नोंद घ्यायची आहे. पुढील पुरस्कारती सागर मोरे सर. मोरे सर आहेत का? पुढील पुरस्कार त्यांनी यायचंय श्रीमती सकुबाई नागनाथ गायकवाड, पिंपरी तालुका बार्शी. 45 वर्ष शैक्षणिक क्षेत्रामध्ये मोलाचं योगदान ज्या गायकवाड मॅडमने दिलं त्यांचा सन्मान या ठिकाणी होतोय. त्यासोबतच त्यांनी गावातील सामाजिक बांधिलकी देखील जपलेली आहे. शिक्षणाचा वसा पेरलेला आहे. अंगणवाडी का सेविका असूनही बऱ्याच विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी त्यांनी मार्गदर्शन आणि प्रेरणा दिलेली आहे. म्हणूनच आपण गायकवाड मॅडमचा या ठिकाणी सन्मान करतोय. मोरे सर कृपया आले असते तर त्यांनी संपर्क करा. श्रीमती सकुबाई नागनाथ गायकवाड, अंगणवाडी सेविका, 45 वर्ष ज्यांनी सेवा दिली, म्हणूनच आपण त्यांना एक हा सन्मान देतोय. पुढील पुरस्कारती श्री साठे शिवाजी बळीराम, नरसिंह प्रशाला, काळेगाव तालुका बार्शी. आदरणीय माननीय श्री बळीराम शिवाजी साठे सर यांचं देखील योगदान अतिशय तोलामोलाचं आहे. त्यांचा देखील सन्मान आपण क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले गुणवंत शिक्षक पुरस्कार देऊन करतोय. समाजसेवक निखिलजी मस्के यांचं देखील पुन्हा एकदा स्वागत आहे. त्यांना विनंती आपण विचार मंचावरती यावं. कृपया पुरस्कारार्थींना विनंती, आपला पुरस्कार लगेच घेऊन कृपया आपण. संतोष आगलावे सर आमच्या बावी गावचे आहेत. सहकुटुंब त्यांना विनंती, आपण आपला सन्मान या ठिकाणी स्वीकारायचा आहे. अतिशय तळमळीने शिकवणारं आणि घरीच दशरथ आगलावे सर यांचा शैक्षणिक वारसा खंबीरपणे चालवणारे संतोष आगलावे सर आणि सहकुटुंब यांनी आपला सन्मान या ठिकाणी स्वीकारायचा आहे. गावामध्ये देखील यात्रेमध्ये पंच कमिटीच्या माध्यमातून संतोष आगलावे सरांचं काम तितकंच तोलामोलाचं आहे. आदरणीय आगलावे सरांना विनंती, आपण लगेच आपला सन्मान या ठिकाणी स्वीकारायचा आहे. पुढील पुरस्कारती आहेत माननीय श्री तानाजी माधव गवळी सर, स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज विद्यालय पिंपरी. कृपया मान्यवरांना मी विनंती करतो, आपल्या समोर आलेले दशरथ आगलावे सर अतिशय आदर्श शिक्षक म्हणून ज्यांनी काम केलं आणि त्यांचे चिरंजीव आदरणीय संतोष आगलावे सर 22 सारख्या गावामध्ये अशी गुणवान पिढी निर्माण करण्याचं काम, आणि त्यांच्यासोबतच दुसरे त्यांचे आगलावे सरांचे त्यांचे पुत्र आदरणीय किरण आगलावे सर हे देखील 22 प्रशालामध्ये क्लर्क म्हणून काम करताना आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे शैक्षणिक कुटुंब असलेले आगलावे कुटुंबीय. पुढील पुरस्कारती श्री गवळी सर, तानाजी गवळी सर आलेले आहेत. गवळी सर ओके. पुढील पुरस्कारती आहेत गवळी सर, म्हणजे अतिशय
दर्जेदार शैक्षणिक वारसा क्रीडा क्षेत्रामध्ये असेल, सांस्कृतिक कार्यक्रम असेल, प्रत्येक वर्षी क्रीडा क्षेत्रामध्ये आघाडीवर असणारे आदरणीय गवळी सर. पुढील पुरस्कार त्यांनी तयार राहायचंय. माननीय श्री दत्तात्रेय काशीनाथ उमाप, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बावी. आमच्या बावीच्या जिल्हा परिषद शाळेसाठी हा पुरस्कार आपण देतोय. आदरणीय उमाप सर, अतिशय दर्जेदार कामगिरी त्यांनी केलेली आहे. अगोदर गवळी सर उपस्थित, त्यांनी आपला सन्मान स्वीकारायचा. तत्पूर्वी उमाप सर, अतिशय उल्लेखनीय कार्य त्यांनी केलेलं आहे. प्रयोगाची राज्य पातळीवर त्यांची निवड झालेली आहे. गुणवत्ता विकास अभियानामध्ये जिल्ह्यात 2रा क्रमांक ज्यांना मिळालेला आहे. आणि विशेष म्हणजे त्यांच्या प्रयोगाची राज्य पातळीवर दखल घेतलेली आहे. उमाप सर, त्यांनी आपला सन्मान या ठिकाणी स्वीकारायचा आहे. उमाप सर, समोर बघा, समोर. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बावी येथे कार्य करणारे आदरणीय उमाप सर आणि बावीचे मुख्याध्यापक सर असतील. 22 उमाप आहे का? कृपया पुरस्कारार्थींना विनंती, आपण आपला पुरस्कार घेऊन बाहेर फोटो सेशन केलं तरी काही हरकत नाही. कृपया विनंती आहे. ज्या पुरस्कारार्थींना बाहेर फोटो काढा, त्यांनी फोटो काढण्यासाठी बाहेर गेलं तरी काही हरकत नाही. फक्त ज्यांना पुरस्कार मिळाला नाही त्यांनी इथे बसा. माननीय श्री दत्तात्रेय काशीनाथ उमाप, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बावी. बावीची शाळा देखील दर्जेदार शाळा म्हणून सध्या गणली जाते. पुढील पुरस्कारार्थी क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले गुणवंत शिक्षक पुरस्कार देऊन गौरवतोय. समोर समोर बघा. बनसोडे सर आलेले आहेत का? बनसोडे सर. पुढील पुरस्कार्थी आहेत दत्तात्रेय भीमराव शेळके. शेळके सर आहेत. कृपया नाव घेतलं की कृपया लगेच यायचं. शेळके सर. कृपया उपस्थित सगळ्या पुरस्कारार्थींना विनंती आहे, आपण कृपया घरी न जाता खाली कर्मवीर मामासाहेब यांचं जे शिल्प आहे तिथं थांबायचंय. पाहुण्यांसोबत एकत्रित फोटो खाली घ्यायचा आहे. ओके. कुठले सर समोर आहे? हे कुठलं पुरस्कार? शेळके सरांना आपण सन्मानित करतोय. त्यानंतर कृष्णात मोहन देशमुख सर, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा धामणगाव. देशमुख सर आलेले आहेत का? देशमुख सर या लगेच, चला. कृपया मी विनंती करतोय, हा पुरस्कार वितरण सोहळा वेळे अभावी थोडासा लांबलेला आहे. आणि आदरणीय सावंत सरांना त्यांनी शब्द दिला होता की मी शेवटीपर्यंत थांबतोय, परंतु सोलापूरला कार्यक्रम असल्यामुळे आपण घाई करतोय. कृष्णात देशमुख सर, कृपया विनंती आहे, आपण लगेचच यायचंय. पुढील माननीय श्री बापूराव भगवान गव्हाणे सर, श्री बळवंत प्रशाला यावली. गव्हाणे सर. बापूराव भगवान गव्हाणे सर 1991 पासून ते सेवेत आहेत. गणित विषयाचे लाडके शिक्षक म्हणून त्यांचा गौरव आपण करतोय. हा पुरस्कार वितरण सोहळा हिंदवी समाचारला लाईव्ह फेसबुकला दिसतोय, युट्यूबला दिसतोय, याची आपण नोंद घ्यायची आहे. माननीय श्री बापूराव भगवान गव्हाणे सर, यावली प्रशाला. यावली प्रशाला या पुढे 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 ते साईडला उभं राहा. पुढील पुरस्कार इथं येऊन उभं राहायचंय. दीपक सुरेश पारडे सर, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुंडेवाडी मोहोळ. पारडे सर आहेत का? यानंतर पारडे सरांनी आपला सन्मान या ठिकाणी स्वीकारायचा आहे. आपल्या जवळच्या माणसाला पुरस्कार मिळाल्यावर खऱ्या अर्थानं कौतुकाची थाप टाकण्यासाठी आलेली ही गर्दी सांगून जाते की माणूस काय तोला मोलाचा आहे. म्हणजे एखाद्या प्रामाणिक शिक्षकाला पुरस्कार मिळाल्यावर बऱ्याच जणांना वाईट वाटतं, परंतु चांगलं वाटणारी माणसं प्रामुख्यानं जास्त आहेत. आदरणीय पारडे सर, पारडे सरांनी आपला सन्मान या ठिकाणी स्वीकारायचा आहे. पुढील पुरस्कार त्यांनी या ठिकाणी येऊन थांबायचंय. नारायण महादेव पवार सर.
नारायण महादेव पवार सर, दादासाहेब जगताप विद्यालय उदरवाडी, तालुका सांगोला. संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष यांनी खऱ्या अर्थाने जिल्हा व्यापून टाकलेला आहे. आदरणीय पवार सर आहेत का? पवार सर इथे येऊन थांबा. हो मागे दादासाहेब जगताप विद्यालय उदरवाडी, तालुका सांगोला. सांगोल्यावरून सर या ठिकाणी सहकुटुंब हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी आलेले आहेत. सोबत मित्र परिवार आहे. चांगल्या माणसाच्या पाठीवर कौतुकाची थाप टाकली की चांगली माणसं निश्चित कौतुक करतात. त्यासाठी हा पुरस्कार सोहळा आपण देतोय. माननीय श्री नारायण महादेव पवार सर. पवार सर हे कुठे समोर कोण आहे? पवार सर. पुढील पुरस्कार्थी श्री विठ्ठल पोपटराव शिंदे सर. शिंदे सर आहेत का? श्री विठ्ठल पोपटराव शिंदे सर या ठिकाणी येऊन आपण आपला पुरस्कार स्वीकारण्यासाठी थांबायचंय. दिलीप सोपल, मुकबधीर निवासी विद्यालय बार्शी. मला जाऊन उभे राहू द्या. दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी अतिशय दर्जेदार काम करणारे, त्यांना उपकरणं मिळवण्यासाठी प्रयत्नशील असणारे आदरणीय शिंदे सर. खरं तर समजणाऱ्या विद्यार्थ्यांसमोर शिकवणं सोपं, परंतु न कळणाऱ्या विद्यार्थ्यांना शिकवणं ही प्रचंड कसोटी असं काम असतं. आदरणीय शिंदे सरांना म्हणून आम्ही क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले गुणवंत शिक्षक पुरस्कार देऊन गौरवतोय. माननीय श्री विठ्ठल पोपटराव शिंदे सर. पुढील पुरस्कार्थी आहेत श्री विश्वास भाऊराव शिंदे सर. यांनी या ठिकाणी येऊन थांबायचंय. कृपया फोटो घेतला की आपण लगेच खालती जायचंय. पुढील पुरस्कार्थी माननीय श्री विठ्ठल पोपटराव शिंदे, दिलीप सोपल, मुखबधीर निवासी विद्यालय बार्शी. मुखबधीर विद्यार्थ्यांना प्रेमानं आणि तितक्याच सहनशक्तीनं शिकवण्यासाठी ज्यांना आपण हा पुरस्कार देतोय आदरणीय शिंदे सर. पुढील पुरस्कार्थी माननीय श्री विश्वास भाऊराव शिंदे सर या ठिकाणी येऊन थांबायचंय. आदरणीय शिंदे सरांनी सहकुटुंब हा पुरस्कार या ठिकाणी स्वीकारायचा आहे. माननीय विश्वास भाऊराव शिंदे सर, नारी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पोहंड्रे, जिल्हा धाराशिववरून शिंदे सर या ठिकाणी सहकुटुंब आलेले आहेत. क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले गुणवंत शिक्षक पुरस्कार देऊन आपण सरांना गौरवतोय. पुरस्कार्थींना विनंती, खाली कर्मवीर मामासाहेब यांचं जे शिल्प आहे तिथं आपण सामूहिक फोटो घेण्यासाठी थांबायचंय. आपलं झालं की काम संपलं असं करू नका. आपण शिक्षक आहोत. पुढील पुरस्कार्थी सौ बबिता अशोक गवळी मॅडम यांना विनंती, आपण या ठिकाणी येऊन थांबायचंय. गवळी मॅडम सहशिक्षिका जिजामाता विद्या मंदिर बार्शी. ज्यांच्या नावानं शाळा आहे त्या जिजामा साहेबांचा विचार, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुलेंचा विचार देण्यासाठी सौ बबिता अशोक गवळी मॅडम यांना आपण हा पुरस्कार देऊन गौरवतोय. त्यांच्या सोबत आलेल्या सगळ्यांना विनंती, आपण हा पुरस्कार आपण स्वीकारण्यासाठी पुढे यायचंय. अगदी 2 ते 3 पुरस्कार या ठिकाणी राहिलेले आहेत. पुरस्कार्थींना विनंती, आपला पुरस्कार झाला की आपण कृपया या बाजूने खाली यायचंय, म्हणजे त्याच बाजूने. एक 2 पुरस्कार फक्त या ठिकाणी राहिलेले आहेत. एक तुमचं झालंय ना, गवळी सौ बबिता अशोक गवळी मॅडम जिजामाता विद्या मंदिर बार्शी येथे सहशिक्षिका म्हणून काम करतात. आज जिजामाता विद्या मंदिरची मुलींची संख्या ही प्रचंड मोठी आहे. जिजामाता विद्या मंदिर या ठिकाणी काम करणाऱ्या आदरणीय गवळी मॅडम. पुढील पुरस्कार्थी आहेत माननीय श्री गणेश मोरे सर, सुयश विद्यालय तांदुळवाडी. सुयश विद्यालय आज सध्या गुणवत्तेच्या बाबतीमध्ये अतिशय दर्जेदार काम करत आहे आणि आमचे सहकारी मित्र असलेले गणेश मोरे सर सुयश विद्यालय तांदुळवाडी येथे गेल्या 6-7 वर्षापासून सेवा बजावत आहेत. गुणवत्तेत नंबरवर असणारं हे विद्यालय आणि त्यामध्ये कार्य करणारे मोरे सर. कुठले तरी एक कॉपी द्या त्यांना. गवळी मॅडम यांनी आपला सन्मान स्वीकारलेला आहे. पुढील पुरस्कार्थी स्वीकारलाय का? आहेत.
ओके, गोळी मॅडम पुरस्कार घेतला का तुम्ही? कुठे गोळी मॅडमचा? ओके, पुढे द्या चला. कृपया विनंती आहे, फोटो झाला की कृपया लगेच हा. पुढील पुरस्कार्थी आदरणीय गवळी मॅडम आणि त्यानंतर माननीय श्री गणेश मोरे तांदूळवाडी. त्यांना जी नाही सर्टिफिकेट नका देऊ. ते बनसोडीस ते मेलोडीस नाही सुयश हा नाही बोलवली सर. आदरणीय गणेश मोरे सर, ज्यांनी संभाजी ब्रिगेडमध्ये देखील सातत्यानं काम केलेलं आहे, विचारांचा वसा जपणारं शिक्षक म्हणून, आणि सोबत त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी सुयश नलवडे सर देखील उपस्थित आहेत. त्यांचा देखील आम्ही या ठिकाणी सन्मान करतोय. काय पुढील पुरस्कार हे झालं का? कदम सर हे झालं का? गवळी मॅडम झालं का? यानंतर विशेष सन्मान ज्यांना आपण देतो ते आमचे सन्मित्र माननीय श्री निलेश भीमराव उबाळे, स्वयंरोजगार मध्ये प्रशिक्षण म्हणून हे काम करतात. शिवव्याख्याते आहेत, पत्रकार आहेत आणि खरे. आणि एक अतिशय महत्वाचा पुरस्कार या ठिकाणी राहिलेला आहे, तो म्हणजे आदर्श शाळा. ज्या शाळेला आपण गौरवलंय ते म्हणजे जिजामाता शिशु संस्कार विद्या मंदिर उपळे दुमाला. उपस्थित सर्वच अमोल सर असतील, आदरणीय महेश गुरगुटे सर असतील, यांना विनंती आहे, त्यांच्या सर्वच शिक्षक बांधवांना विनंती आहे, आपण आपला सन्मान या ठिकाणी स्वीकारायचा आहे. कृतिशील शाळा म्हणून लहान मुलांना संस्कार देणारी शाळा म्हणजे जिजामाता शाळा. झालं कोण राहिलं? ते झालं काय ज्या पुरस्कार प्राप्त शिक्षकांना विनंती आहे, आपण जर सभासद नोंदणी केली नसेल तर कृपया सभासद नोंदणी कृपया करून घ्यायची आहे. निलेश उबाळे यांचं जोरदार स्वागत आम्ही या ठिकाणी करतोय. चांगली माणसं उशिरा येतात, त्याप्रमाणे आपण उशिरा आलात. यानंतर मी विनंती करतोय जिजामाता शिशु संस्कार केंद्र उपळे तुम्हाला आणि त्यांच्या सगळ्या स्टाफला विनंती करतोय, लहान मुलांना शिकवणं अवघड आणि त्यामध्ये अतिशय क्रियाशील असणारे गुरगुटे सर, अमोल सर आणि त्यांचा पूर्ण स्टाफ, त्यांचं विशेष कौतुक या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते होतोय. कृपया मान्यवरांना विनंती आहे. खरं तर आदरणीय सावंत सरांचं विशेष कौतुक. 5 वाजताचा सोलापूरचा कार्यक्रम असताना देखील आपण या ठिकाणी शेवटीपर्यंत थांबला. उपस्थित पुरस्कार प्राप्त शिक्षकांना विनंती आहे, आपण खालती थांबायचंय. एक ग्रुप फोटो या ठिकाणी होणार आहे. कृपया ज्या शिक्षकांना चुकीची ट्रॉफी आली असेल, सर्टिफिकेट मिळालं नसेल, त्यांनी नंतर आमच्याशी संपर्क करा. या पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी उपस्थित पत्रकार बांधव आणि उपस्थित सर्वच मान्यवरांचं विशेष कौतुक. सध्या शिक्षक खाली फोटो काढतायत, पण मान्यवरांचा ऊर्जा बघता शिक्षकांच्या पाठीवर कौतुकाची थाप टाकण्यासाठी आदरणीय पवार सर, आदरणीय सावंत